श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. वटपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी खास असतो. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते. वर्षातून एकदा वटपौर्णिमेचा दिवस येत असतो. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं, आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी म्हणून या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडाप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळावं यासाठी हे व्रत केलं जातं. तसेच वडाच्या झाडाखालीच माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते म्हणून या वडाची झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. यंदा वटपौर्णिमा ही मंगळवारी 10 जूनला आलेली आहे. या दिवशी पूजेचा अत्यंत जो शुभ मुहूर्त आहे तर तो फक्त अर्धा तास आहे. या अर्ध्या तासामध्ये आपल्याला पूजा करायची आहे. परंतु काही कारणाने अत्यंत शुभ मुहूर्तावरती जरी पूजा करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा या दिवसाचे इतर 2 सुद्धा शुभ मुहूर्त आहे. तसेच या दिवसाचा अशुभ काळ काय असणार आहे, ज्या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. या दिवशी सौभाग्यवती स्त्रीने केस धुवावेत का, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे सकाळी 11:35 आणि 11 जूनला दुपारी 1:13 ही पौर्णिमा तिथी संपणार आहे. बऱ्याच वेळेला ज्या वर्किंग वुमन आहेत तर त्या सकाळीच वडाच्या झाडाची पूजा करतात आणि जॉबसाठी जात असतात. परंतु पौर्णिमा तिथी ही 11:35 सुरू होत असल्यामुळे वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला सकाळीच करता येणार नाही. कारण की सकाळी म्हणजे चतुर्दशी तिथी 9 जूनला सुरू होणार आहे आणि ही 10 जूनला सकाळी 11:35 पर्यंत ही चतुर्दशी तिथी असणार आहे. त्यामुळे या चतुर्दशी तिथीमध्ये ही पूजा करू नये. वटपौर्णिमेच्या दिवशी आपण जी वडाची पूजा करतो तर ती पूजा पौर्णिमा तिथी सुरू असतानाच करायची असते. म्हणून सकाळी आपल्याला ही पूजा करायची नाही. तर पौर्णिमा तिथी सुरू झाल्यानंतर जो शुभ मुहूर्त आहे तर या वेळेमध्ये आपल्याला ही पूजा करायची आहे. आता यंदाचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो काय आहे. यंदाचा वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त दिलेला आहे तर तो सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत. जरी हा शुभ मुहूर्त दिला असला तरी सुद्धा यामध्ये सुद्धा एक अशुभ वेळ असणार आहे जी आपल्याला वर्ज्य करायची आहे. अशुभ काळ म्हणजे काय तर दिवसाचा जो काही राहू काळ असतो किंवा गुलिक काळ असतो, यमगंडम काळ असतो तर तो अशुभ काळ म्हणून ओळखला जातो. शनिदेवाच्या अधिपत्याखाली हा काळ मानला जातो. वाईट परिणाम देण्यासाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली असतो. जर या काळामध्ये आपण पूजा केली तर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात आणि खास करून ज्यांना शनीची 7.5 आहे, शनीची पीडा आहे तर त्यांनी या काळामध्ये पूजा करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. आणि वटपौर्णिमेच्या दिवसाचा जो गुलिक काळ आहे तर तो आहे दुपारी 12:26 पासून ते दुपारी 2:06 पर्यंत. त्यामुळे जरी 12:51 पर्यंत शुभ मुहूर्त असला तरी पण गुलिक काळ हा 12:26 सुरू होणार असल्यामुळे आपल्याला 12:25 अगोदरच ही पूजा करायची आहे. म्हणजे ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्तावरती पूजा करायची आहे तर त्यांच्यासाठी शुभ मुहूर्त असणार आहे 10 जूनला सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:25 पर्यंत. आता या वेळेमध्ये जर आपल्याला ही पूजा करणे शक्य झाले नाही तर बऱ्याच जणी कामासाठी बाहेर जातात आणि या शुभ मुहूर्तावरती पूजा करणे शक्य होणार नसेल तर मग ही पूजा जी आहे तर ती कधी करावी तर दिवसभरामध्ये आपण ही पूजा करू शकता. फक्त आपल्याला अशुभ वेळ जी आहे तर ती वर्ज्य करायची आहे. आता वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार राहू काळ जो आहे तर तो दर दिवशी सुमारे 1.5 तासाचा अशुभ काळ असतो. राहू ग्रहाचे अशुभ प्रभाव जे आहे तर ते यामुळे वाढू शकतात. त्याचप्रमाणे राहू काळामध्ये राहूचे राज्य असते म्हणून राहू काळामध्ये पूजा करायची नाही. राहू म्हणजेच अविचारी विचारांचा ग्रह आहे आणि याचा मानसिक आरोग्यावरती प्रभाव पडतो. आता आपल्या मनातील भीती निराशा वाढू शकते म्हणून राहू काळामध्ये सुद्धा पूजा करायची नाही. वटपौर्णिमेच्या दिवशी राहू काळ असणार आहे तो दुपारी 3:47 पासून ते सायंकाळी 5:57 पर्यंत.
तर त्याचप्रमाणे यमगंडम काळ जो आहे तर तो सुद्धा अशुभ मानला जातो. नावामध्येच आहे यम म्हणजेच मृत्यूची देवता. थोडक्यात काय तर यमगंडम काळामध्ये जर आपण ही पूजा केली तर वैवाहिक सुखाची प्राप्ती होणार नाही. आणि यमगंडम काळ जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमा तिथी सुरू होण्याच्या अगोदरच असणार आहे. म्हणजे सकाळी 9:05 पासून ते 10:45 त्यामुळे यमगंडम काळाचा जास्त संबंध येणार नाही, कारण पौर्णिमा तिथी ही सकाळी 11:35 सुरू होणार आहे. आता हे जे अशुभ काळ आहे तर हे अशुभ काळ वर्ज्य करून आपल्याला ही पूजा करायची आहे. जरी सकाळी आपल्याला शुभ मुहूर्तावरती पूजा करणे शक्य झाले नाही तरी सुद्धा वटपौर्णिमा तिथी सुरू होणार आहे 11:35. मग आपण सकाळी 11:35 पासून सुद्धा ही पूजा करू शकतो. तर ती पूजा आपण गुलिक काळ सुरू होईपर्यंत करू शकतो. म्हणजे सकाळी 11:35 पासून ते दुपारी 12:26 आपल्याला ही पूजा नक्कीच करता येईल. तसेच या वेळेमध्ये सुद्धा ज्यांना ही पूजा करणे शक्य होणार नाही तर त्यांच्यासाठी दुसरी शुभ वेळ असणार आहे. तर ती म्हणजे दुपारी जेव्हा गुलिक काळ संपेल त्यानंतर दुपारी 2:06 पासून ते 3:45 म्हणजे गुलिक काळ संपल्यानंतर राहू काळ सुरू होण्यापर्यंतचा जो कालावधी आहे तर या काळामध्ये आपण ही पूजा करू शकतो. आणि तिसरी शुभ वेळ असणार आहे राहू काळ संपल्यानंतर तर ती म्हणजे सायंकाळी 5:28 पासून ते सूर्यास्तापर्यंत. सूर्य मावळ्याच्या अगोदर आपण ही पूजा करायची आहे. त्यामुळे जर शुभ मुहूर्तावरती पूजा करणे आपल्याला जमले नाही तर काहीही एक हरकत नाही, कारण फक्त अर्धा तास शुभ मुहूर्त आहे. मग प्रत्येकाला त्या अर्ध्या तासामध्ये पूजा करणे शक्य होईल असेही नाही. त्यामुळे तुम्ही या दिवशी तुम्हाला जसा वेळ मिळेल किंवा आपण जॉबला नोकरीला असाल यातून आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण या शुभ मुहूर्तावरती नक्कीच पूजा करू शकतो. जॉब आपल्या संपल्यानंतर देखील तुम्ही ही पूजा आहे तर ती करू शकता, कारण की सायंकाळी 5:28 सूर्य मावळेपर्यंत आपण ही पूजा नक्कीच करू शकतो. फक्त अशुभ काळामध्ये आपल्याला ही पूजा आहे तर ती करणे टाळायचे आहे. आता या दिवशी केस धुवावेत का? ज्या दिवशी आपण हे व्रत उपवास करत असतो तर त्या दिवशी शक्यतो केस जे आहे तर ते धुवू नये, आदल्या दिवशीच धुवायचे आहेत. परंतु ज्यांना मासिक पाळीचा 5वा दिवस आहे किंवा ज्यांचे सुतक आहे वटपौर्णिमेच्या दिवशी सुतक पिटत आहे त्यांनी मात्र या दिवशी केस धुवावेत आणि पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद किंवा चमच्याभर कच्चे दूध टाकावे आणि या पाण्याने केस धुवावे. परंतु ज्यांना काहीही अडचण नाही अशा महिलांनी मात्र आदल्या दिवशीच केस धुवायचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल